हे आमचे मित्र चेतनजी पिरगड यांनी आम्हाला इथं संधी दिली, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं हार्दिक असं आभार आणि स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि त्यानंतर मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पळजरी पंचायत चषक 2026 या आयोजकांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो आणि बोलतो एका नवीन सामन्याकडे, सेमीफायनलकडे। तर नक्कीच आमचे परममित्र संजयजी वाघमारे मॅन फ्रॉम चिचकांबला यांच्याकडून आम्हाला नुकतंच एक आमंत्रित केले गेले की या सत्रामध्ये या वर्षी या हंगामामध्ये नाईट रजनी स्पर्धा होणार आहे। 4 व्हीलर तिथे काहीतरी सिरीजसाठी उपलब्ध असणार असं त्यांच्याकडून सूचना आम्हाला येत आहेत आणि खास करून चेतनजी पिरकड आणि आम्हाला त्यांनी आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचं या व्यासपीठावर हार्दिक असं स्वागत करतो। आणि हा एक खडे खडे मारलेला मेगा हिट षटकार, जबरदस्त अशी फटकेबाजी आपण आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, ती शुभम नाईक आणि त्याचा जोडीदार प्रशांत पवार जबरदस्त अशी जोडगोली आपण पाहतोय मैदानामध्ये। आणि खरोखरच आयोजकांचं कौतुक करेन, एक जबरदस्त आयोजन मैत्री ग्रुप पळजरी पंचायत यांच्या विद्यमान ही टुर्नामेंट खेळवली गेली आणि खरोखरच देखणी स्पर्धा म्हणायला लागेल। चेतनजी, काय रुबाबदार ही स्पर्धा आयोजित केली गेली आणि हा एक ब्लॉक होल्डमध्ये चेंडू त्याला सन्मानजनक दिशा दिली, मिड विकेट रिझनमध्ये एकदा मात्र पूर्ण केली गेली। आणि आतापर्यंत जर आपण धावफलक पाहिलं चेतनजी, 12 या धावसंख्या केलं तर पहिलं षटक मार्गस्थ आहे जे मोहनजी लोते गोलंदाजी गुंडगे एंड करून करतात। जबरदस्त गोलंदाजी, मला सूचना मिळाली होती की पहिलं मात्र निर्धाव षटक टाकलं गेलं होतं आणि तोच गोलंदाज मात्र हल्ला बोल करण्यासाठी प्रशांत पवार इथं उपलब्ध आहे। वाह, जबरदस्त फटका आणि इथं मात्र षटका गेलाय त्याच दिशेमध्ये जिथं प्रशांत पवारने ज्याप्रमाणे शुभम नाईकने षटकार टाकला होता त्याच दिशेने आपण आता प्रशांत पवारचा षटकार पाहतोय। एक आग ओकणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल, सर्व प्रेक्षक मात्र मंत्रमुग्ध झालेत, काय काय खचाखच पब्लिक भरले। चेतनजी, ही खरी किंमत आहे मैत्री ग्रुपची। जबरदस्त आयोजन, मला वाटतं पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वामध्ये यशस्वी आयोजन करण्यामध्ये यश प्राप्त केले गेले ते खास करून आमचे मनोज जोरे असतील, प्रकाशजी पवार असतील, नागेशजी उघडा असतील आणि नारायण उघडा असतील, अनिल हिरवा असेल, ही काही जे धुरंधर आहेत, मी तर म्हणेन धुरंधर आहेत या स्पर्धेचे, ते अतिशय जबरदस्त आयोजनामध्ये करून दाखवलंय या पळजरी पंचायत ग्रुपमध्ये। इथे मात्र थोडा गोलंदाज फंबल झालाय, स्लिप झालेत गोलंदाज। सुरुवात सोमनाथ जर पाहिली ना तर आक्रमक सुरुवात, ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये 5 विकेट प्राप्त केले होते एका षटकामध्ये निर्धाव षटक टाकून, त्या गोलंदाजाविरुद्ध या दोन्ही फलंदाजांना मात्र आक्रमक सुरुवात केले, आक्रमक पवित्रा घेतलाय। आणि हीच तर इथून मात्र वाट पाहिली आणि गोलंदाजाची मात्र प्रशांत पवारने वाट 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 लावली, चेंडू सीमा बार 22 धावा। सुरुवात तर शानदार आहे, पाया भरणा सोमनाथ सर जर पाहिलं तर चांगला आहे, पाया भरणा अप्रतिम केला आहे पहिल्या षटकामध्ये 22 धावा, परंतु आता शेवट गोड करावा लागेल। मोहपाडा संघाचे जर हे 2 फलंदाज पाहिले ना तर संपूर्ण रायगड असेल, ठाणे जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये या 2 खेळाडूंचं नाव अगदी मोठ्या मोठ्या खेळाडूंमध्ये घेतलं जातं। मग आदिवासी क्रिकेटच नाहीये तर ओपन क्रिकेटमध्ये देखील हे 2 मातबर फलंदाज म्हणून यांना ओळखलं जाते आणि तेच खेळाडू या मैदानावरती आपला खेळ उपस्थित क्रीडा रसिकांना दाखवतायत आणि आलेल्या प्रेक्षकांना देखील निराश करत नाहीयेत। अप्रतिम फटकेबाजी खरोखरच चेतनजी सर, कारण आपण वेलोली जर मोपाडा टीमची बॅटिंग पाहिली तर बॅटिंग हा एक त्यांचा प्लस पॉईंट आहे, कारण प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण जर ही जोडीगोली पाहिली तर हवाई फायरिंग केले जातात, त्यांचे फटके जर पाहिले तर चौकार षटकांशी ते आपली संघाची सुरुवात करतात, ते एक दणदणीत सुरुवात त्यांची म्हटली पाहिजे। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं आणि हा मात्र कार्पेट लेव्हलनी लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू फिरगावून दिला गेला, चांगली फिल्डिंग तिथं लोटे करतात आणि एकच धाव। जबरदस्त फटका होता, कार्पेट लेव्हनी लॉंग ऑन रिझनमध्ये त्याला पकडलं गेलंय, त्यामुळे 1 धावाने स्ट्राईक रोटे होते। पुन्हा एकदा प्रशांत पवार ज्यांनी मागच्या षटकामध्ये एक धुव्वादार फलंदाजी केली होती, तोच प्रशांत पवारची बॅटिंग पाहण्यासाठी मात्र इथं तमाम प्रेक्षक वर्ग इथं उपस्थित आहे। अगदी 23 धावा फलकावरती, छोटा पॅकेट बडा धमाका। प्रशांत पवार अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीपला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय,
एक धाव इथून जोडली जाईल. 24 धावा आता फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरोखरच चेतनजी या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय पहिल्याच गोलंदाजाला मार पडला होता. तब्बल 22 धावा ठोकल्या गेल्या होत्या पहिल्या गोलंदाजावर. त्यानंतर मात्र हा गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर त्यांनी एक सिंगल दिली, दुसरा चेंडू सुद्धा सिंगल. आता मात्र तिसऱ्या चेंडूवर बघूया काय प्रहार रचला जातोय. अरे वाह, काय जबरदस्त गोलंदाजी आणि अडकवला गेला लेग बिफोर द विकेट गोलंदाजी. आणि इथं मात्र पहिला दणका दिला गेलाय मोपाडा टीमला. अगदी अप्रतिम गोलंदाजी पाहिली. अगदी अस्तित्व प्रस्थापित करायला वखर राहून चालत नाहीये. तळाशी जाऊन आव्हानांना भेटून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं आणि तेच विश्व निर्माण असताना गोलंदाजाला आपण पाहतोय. कारण सोमनाथ पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र या गोलंदाजानं चेंडू हाताळला आणि महत्वाचा अडथळा शुभम नाईकला मात्र तंबूचा रस्ता दाखवण्यात यशस्वी ठरलेत. आता मात्र शुभम नाईक निराश पावलाने परतीचा प्रवास करत असताना आपण पाहतोय. बरोबर चेतनजी, कारण एक मजबूत पायार असला होता शुभम नाईक या फलंदाजाने, परंतु त्यानंतर हा मंगेश चौधरी गोलंदाज आला आणि काय दिमागात गोलंदाजी केले. पहिल्या 2 चेंडूवर सिंगल रन दिला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक महत्त्वाचा विकेट घेऊन एक साजेशी आणि एक जबरदस्त सुरुवात या गोलंदाजांनी केलंय. सामना 3 षटकाचा आहे आणि दुसरं षटक चालू असताना मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतोय. 24 धावा आहेत. विनायक हा देखील एक घातक फलंदाज आहे. विनायक हा सुद्धा हार्ड हिटर फलंदाज आहे. ज्याप्रमाणे आपण गणना करतो शुभम नाईक असेल, प्रशांत पवार असेल, त्याच्याच तुलनेत जर आपण बघितलं तर हा सुद्धा एक जबरदस्त बॅटर आहे. परंतु मी कौतुक करेन या मंगेश गोलंदाजाचं. काय गोलंदाजी चालले मैदानामध्ये. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी आहे, योग्य लाईन आहे, योग्य टप्पा आहे. आणि विशेष म्हणजे या गोलंदाज ज्या वेळेस गोलंदाजी करतो ना, चेंडू अगदी खालती राहतात, उसळी घेत नाहीयेत. अगदी सुंदर गोलंदाजी. खराब विकेट किपिंग. इथं मात्र गोलंदाज आग ओकते परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाही. आपण पाहिलं चेतनजी, कारण पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्ची केल्या होत्या आणि एक विकेट सुद्धा मिळवली होती. परंतु इथं आपण विकेट किपर अनिल हिरवा पाहतोय. हा सुद्धा डॉट चेंडू फेकला होता या मंगेश चौधरी या गोलंदाजाने, परंतु हा बाईचा चौकार जातोय. नशिबाची साथ मोहपाडा संघाच्या बाजूने आहे. नशिबाने आलेला हा चौकारच म्हणावा लागेल. 4 धावा जॉईंट होतील आणि एकूण धावसंख्या 28 या फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे आतापर्यंत जर आपण खेळ बघितला तर पहिल्या षटकामध्ये 22 आणि त्यानंतर फक्त 6 धावा खर्च केल्यात. खराब अशी बॅटिंग म्हणावं लागेल या षटकामध्ये. कारण जर आपण पाहिलं तर आता धावसंख्या या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 29, म्हणजे जर पाहिलं तर 7 धावा फक्त मंगेश चौधरी या गोलंदाजाने खर्च केल्या. 28 धावा आहेत. थोडी स्कोर मिस्टेक. 28 धावा. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्ची केल्या या गोलंदाजाने. वा मंगेश, अगदी अप्रतिम गोलंदाजी ज्याची नितांत गरज होती. गावदेवी भिलवडी संघासाठी अशीच गोलंदाजीची गरज होती आणि ते दुसरं षटक खऱ्या अर्थानं मंगेश याने हाताळलं आणि अवघ्या 6 धावा खर्च केल्या. आता मात्र निर्णायक षटक आहे. इथून जर तुम्हाला फायनलचं तिकीट प्राप्त करायचं असेल आणि कलोती मोकाशी संघासमोर तुम्हाला खेळायचं असेल ना, तर या षटकामध्ये भिलवरे संघाला, मोहपाडा संघाला कमीत कमी धावा द्यावा लागतील. चला, अतिरिक्त वेळ खर्च करू नका. चला गावदेवी भिलवरे संघ, चला गावदेवी भिलवरा संघ. तर चीज कांबल्याचे आमचे परम मित्र समीरजी मुकणे हे सुद्धा इथं उपस्थित आहेत. मी विनंती करेन समीरजी मुकणे आपणास की आपण या व्यासपीठाकडे येऊन विराजमान व्हायचंय. एक जबरदस्त आयोजन आमचे मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पळसदरी पंचायत चषक 2026, एक देखणी स्पर्धा आणि तमाम मित्रपरिवार आणि प्रेक्षक वर्ग आणि पाहुणे मंडळी यांची तमाम गर्दी या मैदानावर आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचं मुख्य आकर्षण जर आपण पाहिलं तर या समोरच्या 3 बाईक दिसतात चेतनजी आणि 3 बायसिकल, असे एक जबरदस्त आणि उंच्या चमचमच्या ट्रॉफी या स्पर्धेचं एक मुख्य आकर्षण ठरलं जात आहे. तत्पूर्वी मी आमचे समीरजी मुकणे चीज कांबला यांना विनंती करेन त्यांच्या मित्रपरिवारासोबत आपण या व्यासपीठाकडे यायचे. या स्पर्धेला भेट देण्यासाठी गीताताई योगे ग्रुप ग्रामपंचायत वावरले सदस्य यांचे इथे आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की या आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत आहे. त्यांचं देखील या मंचावरती आगमन झालंय. ताईंचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं.
जिथे मात्र वा. आखू टप्प्याचा बॉल त्याला केलाय फुल झालाय सक्सेसफुल. येतोय दहशत आणि दरारा निर्माण करणारा प्रशांत पवारच्या बॅट मधनं हा गगनचुंबी षटकार. 34 धावा फलकावरीत हॅलो. वरती. अगदी व्यासन करायचं असेल ना तर ते मेहनतीचं करा. चेंडूची पूर्तता करा. रोग आयोजक. झाला ना तर तो यशाचा होईल. तेच करत असताना अगदी खूप लांबवरचा हा फटका. अप्रतिम फटकेबाजी. प्रशांत पवार हाईट जरी कमी असेल परंतु फटके मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळतोय हा फटके फलंदाज. प्रशांत पवार नावाचं वादळ पुन्हा एकदा घुंगावतंय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त टोलेबाजी. अजून एक फटका आउट ऑफ द पार्क जाणार. अरे गडिया आहे बुटा, अरे गडिया आहे बुटा, पण जाग्यावर मारी तो खुटा. येतो या बॉलवरती मित्रांनो दर्जेदार आणि धमाकेदार लांब 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 षटकार. जबरदस्त फटकेबाजी, अप्रतिम फटकेबाजी. मैदानाच्या चौफेर अगदी विकेटच्या मागे पाहू शकाल स्वतः विकेट किपर आणि फाईन स्लिप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने कमरेवरती हात ठेवलेत. च्या बॅटमधून पाहायला मिळाले जी गरज होती आपल्या टीमसाठी ती गरज मात्र या खेळाडूने पूर्ण केली. आता मात्र अजय जाधव मैदानामध्ये. आतापर्यंत जो आपण दुसरा गोलंदाज पाहिला ना चेतन, त्याने मात्र दिमागात गोलंदाजी केली होती, परंतु जो पहिला गोलंदाज आला आणि त्यानंतर हा तिसऱ्या क्रमांकाचा प्रवीण गोलंदाज, तो अतिशय सुरेख गोलंदाजी. इथं मात्र विकेट घोषित केली गेली. काय दर्जेदार गोलंदाजी शेवटच्या 2 चेंडू आपण पाहिले. आणि इथं मात्र सत्र संपतंय चेतन, कारण पहिल्या सत्रामध्ये जी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली प्रशांत पवार याची, अतिशय दिमागात त्याने बॅटिंग केली आणि तब्बल आपण पाहतोय संघाची 3 षटकानंतर 50 धावा, अर्धशतक साजरं केलं गेलंय. सेमीफायनलची मॅच आणि अतिशय महत्त्वाची मॅच आहे. दोन्ही टीम्सला माहीत आहे की किती महत्त्वाची मॅच आहे ही. मॅच जर आपण जिंकली तर नक्कीच आपण फायनलमध्ये एक दिमागात धडाक्यात धडाक्यात प्रवेश करू शकतो, दोन्ही टीमला माहीत आहे. आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं फक्त 18 चेंडूमध्ये 50 धावा. हॅलो. तर 51 धावांचं टार्गेट आहे एकंदरीत विचार केला तर. चला लगेच सलामीची जोड साखळी पाठवायची आहे आणि कलोती मोकाशी संघाचा कर्णधार आपण इथे येऊन थांबायचं आहे नाणेफेकीसाठी. चला बॉलची पूर्तता करायची आहे. एकंदरीत 15 हॅलो. त्याच्याकडे गेला का बंद होतो का बघ परत. हॅलो. हॅलो. अगदी 51 धावांचं टार्गेट सेट करायला मैदानाच्या आतमध्ये अनिल हिरवा आणि त्याच्या समवेत मोहन लोते मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत. फायनल जर खेळायची असेल तर मात्र या बाईट घेऊन मैदानात घ्यायचं का, बाईक पण घेऊन जा ना मैदानात, मजा येईल. 51 धावांचं टार्गेट आता सेट करावं लागेल. इथून दोन्ही संघांना गावदेव भिलवरे आणि एकता मोहपाडा या संघांच्या माध्यमातून ही पहिली सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्य खूप मोठं आहे परंतु सामोरे फलंदाज देखील तेवढ्याच नावाजलेले आहेत. अनेक मैदानामध्ये अनेक गोलंदाजांना या फलंदाजांना देखील पाणी पाजलं आहे. हॅलो. हॅलो. दरम्यान मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पळसदरी पंचायत विभागातील जेवढे पदाधिकारी आणि जे काही या ग्रामपंचायतमधील जेवढे आपले कार्यकर्ते असतील, प्रमुख व्यक्ती असतील, त्यांना विनंती करतो की आपण
या व्यासपीठाकडे यायचे आयोजकांकडून आम्हाला सूचना मिळते की जेवढे या विभागातील प्रमुख मान्यवर असतील त्यांना पुन्हा एकदा मी विनंती करेन की आपण या व्यासपीठाकडे यायचं आहे. तर वाईटने सुरुवात केली गेली चेतन. जबरदस्त 50 धावा. मनोज आपण यायचं आहे. मनोज झोरे आपण टेक्निकल रूम मध्ये दाखल व्हायचं आहे. पुन्हा एकदा संधी असेल. स्वतः गोलंदाज आता चुकी करणार नाहीयेत. अनिल हिरवा मात्र बाद झालेत. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलाय मोहपाडा संघानं. पहिल्या विकेटचं पतन इथं आपण पाहतोय. अनिल हिरवाला एक जीवदान मिळालं होतं चेतन, परंतु त्यानंतर शुभमने त्याला कॉटन बॉलचा एक जबरदस्त हादरा दिला गेला. जय नवीन बॅटर मैदानामध्ये इन होतोय. 51 धावांचा पाठलाग करताना थोडं फंबल झालंय तो बिलोले टाकरवाडी टीम. नेक्स्ट बॉल. हा जबरदस्त चेंडू आणि ते मात्र पुन्हा डॉट शिवाय काही मिळणार नाही. अतिशय आक्रमण बरी पारी आपण पाहिली ती प्रशांतची आणि त्यानंतर शुभम नाईक जी गोलंदाजी करतोय ती मात्र पाहण्याजोगी देखणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलचा सामना अतिशय चुरशी सामना आहे. पहिले 17 मध्ये आकर्षक अशी बॅटिंग, त्यानंतर तेवढीच चांगली गोलंदाजी. हा मात्र बिग हिट, परंतु बघूया इथं लॉंग ऑन रिझन मध्ये प्रयत्न झाला परंतु प्रयत्न फसलाय आणि वन बाउन्स चौकार जात आहे. धुवांधार बॅटिंग इथं मात्र आता या फलंदाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. एक चौकारण्याची संघाची धावसंख्या जर आपण पाहिली बिलोली टीम 8, जिथे 51 धावांचं आव्हान असताना थोडीशी कासवाच्या गतीने धावगती चालते ती बिलोली टीमची. नमस्कार. यशवंतजी वाघमारे वर्णी टीमचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व यशवंतजी पवार यांचं निश्चित इथं आगमन झालंय. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष असमय स्वागत करतो आणि खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व या पळसदरी पंचायतमध्ये आहे चेतनजी. आणि गेले 4 दिवस जर आपण पाहिलं तर बरेच असे मान्यवरांनी या स्पर्धेसाठी जो त्यांचा मैत्री ग्रुप आहे त्यांनी या स्पर्धेला भेट दिली. नेक्स्ट गोलंदाज आपण पाहतोय. हा काय जबरदस्त फटका आणि जेवढी उंची तेवढाच दरारा या फटक्यामध्ये. आणि हा षटकार अशीच काहीशी दिमागात सुरुवात करावी लागेल कारण आव्हान मोठं आहे. टार्गेट बडं मोठं सेटअप झालंय आणि त्या धावांचा पाठलाग करताना अशीच हवाई फायरिंग करावी लागेल चेतन. आक्रमक फलंदाज आहे हा सुद्धा मोहन लोटे, एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातो बिलोली टीमसाठी. तोच हा फलंदाज मात्र इथं जरा चमकताना दिसतोय. कारण पहिली गोलंदाजी झाली शुभमनी फक्त 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर हा न्यू गोलंदाज आला, याच्यावर मात्र हवाई हल्ला चढवला जातो या बॅटरकडून. नेक्स्ट बॉल. हा मात्र लॉंग ऑफच्या दिशेने इथं मात्र झेल करण्याचा प्रयत्न आणि इथं काय झेल पकडलाय, जबरदस्त झेल. आणि इथं मात्र दुसरी विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी झालाय तो मोपाडा टीम. पहिल्याच चेंडूवर मार बसला होता, त्यानंतर मात्र लॉंग ऑफ मिड ऑफ मध्ये झेल पकडला गेला आणि दिमाखामध्ये दुसरी विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाले ते मोपाडा टीमचे क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज. मैदानामध्ये आव्हान मोठं आहे, परंतु जे आव्हान पेलण्यासाठी थोडीशी मी म्हणेन की धमछाक होते ती बिलोली टीमची. हा मोहन चौधरी ज्यांनी आग ओकणारी गोलंदाजी केली होती पहिल्या सत्रामध्ये, तो मोहन चौधरी मैदानामध्ये इन होत आहे. जबरदस्त खेळाडू आहे, परंतु बघूया संघ अडचणीत आहे आणि या अडचणीमध्ये जो संघाला सावरतो ना त्यालाच या मालिकेतल्या या सामन्यामधले हिरो ठरवला जातो. परंतु पाहायचं आपल्याला संघ अडचणीत आहे तो बिलोली टीम. नेक्स्ट बॉल. इथं मात्र परफ्यूम चेंडू टाकला गेला, नाकाला घासून गेलेला चेंडू होता, काही करता नाही, फक्त हवेमध्ये बॅट फिरवण्यात यशस्वी ठरला फलंदाज. काय जबरदस्त गोलंदाज होते ती टीम मोपाड्याकडून. एकापेक्षा एक असे सरस गोलंदाज, मजबूत पायार असला होता शुभम नाईक यांनी, त्याच्यावर कळस रचण्याचं काम मात्र हा गोलंदाज करतोय. वा. परंतु पंच संजयजी वाघमारे वाईट डिलेशन करतात या पूर्ण स्पर्धेमध्ये. अतिशय जबरदस्त पंचगिरी चेतन जे असेल ती संजय वाघमारे असतील, सुनील मुकणे असतील, वारंवार या विभागामध्ये जेव्हा टुर्नामेंट असतात ना आपल्या या विभागामध्ये तेव्हा हे 2 पंच मात्र आवर्जून उपस्थित असतात. दरम्यान नेक्स्ट बॉल पाहायचा आपल्याला. इथं मात्र काही करता आलं नाही, वारंवार पूर्णपणे बीट केलं जातं या फलंदाजाला. आणि पूर्ण औपचारिकता राहिली की काय असं मला प्रश्न पडले, कारण जी लढाई पाहायला जो प्रेक्षक वर्ग इथं उपस्थित आहे ज्याला मायबाप म्हणून ओळखलं जातं
आणि ती लढाई मात्र आपल्याला दिसत नाही. जे बॅटल पाहायला पाहिजे ते दिसत नाही. आणि हा एक मोठा फटका, खडे खडे मारला मोठा फटका, परंतु मासा गलाला लागलाय. आउट. जबरदस्त कॅच पोझिशनमध्ये अडकले. लॉंग ऑन मध्ये मोठा फटका होता, परंतु थोडी ताकद कमी मिळली मित्रा, नाहीतर हा निश्चित हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता. आणि इथं मात्र तिसरे विकेटचं पतन होतोय. मी मगाशीच म्हटलं होतं की फक्त औपचारिकता घेऊन ठेवलंय आणि यानंतर आपल्याला नक्कीच एक धुव्वाधार फायनल पाहायला मिळेल. मला तर आधीच कलोते टीमने, कलोतेच ना, 3 षटकामध्ये 82 धावा रचून या मैदानावरचा एक रेकॉर्ड रचलाय आणि तो रेकॉर्ड ब्रेक आपल्याला फायनलमध्ये पाहायला मिळेल तर एक आश्चर्यच म्हणावं लागेल. परंतु पाहायचं हा सामना कितपत कधी संपतोय. मला वाटतं 5 ते 10 मिनिटं हा सामना खेळ खल्लास होईल, कारण आग ओकणारी गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आपल्याला या मोहपाडा टीमकडून पाहायला मिळते. खरोखर जेव्हा प्रथम नाणेफेक जिंकले आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मोहपाडा टीमने आणि तो बॅटिंगचा निर्णय पूर्णपणे यशस्वी करून दाखवला. तब्बल 50 धावा 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये आणि त्याचा पाठलाग करत जर आपण बघतोय धारदार गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी आणि षटक क्रमांक दुसरं मात्र इथं समाप्त होते. 2 षटकामध्ये जर आमचे स्कोरर मित्र बोलतायत की 15 धावा. पहिल्या षटकामध्ये मित्रांनो आपण बघितलं शुभम नाईकाला, त्याने 8 धावा खर्ची केल्या. त्यानंतर दुसरा गोलंदाज हा मैदानामध्ये आला, त्यांनी 7 धावा खर्ची केल्या. 2 विकेट सुद्धा प्राप्त आपल्या नावावर कोरले गेले आणि एकंदर 2 षटकामध्ये 15 धावा धावफलकावर जोडला जातात, जिथे आपल्याला 51 धावांचा पाठलाग करायचं होतं आणि एक सुंदर गोलंदाजी आपल्याला नक्की या मोहपाडा टीमकडून पाहायला मिळाली. आता मात्र काहीतरी चमत्कारच वाचू शकतो या भिलोला टीमला, कारण पूर्णपणे हत्यार मॅन केलेत. एखादा चमत्कारच या टीमला वाचू शकतो. अंतिम फेरीमध्ये आउट आणि हात पूर्णपणे मॅन केले गेले. दादू दरेकर, पळसदरी विभागातील दादू दरेकर इथं उपस्थित आहेत. मी विनंती करेन दादू दरेकर साहेबांना की आपण या व्यासपीठाकडे या. पुन्हा एक महत्त्वाचे विकेट बाद होते. सुनील शिर्के साहेब इथं सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती असेल की सुनील शिर्के साहेब आपण सुद्धा या व्यासपीठाकडे या. मनोहर देशमुख भावी सरपंच असं त्यांचं नाव घेतलं जातंय. मनोहरजी देशमुख आमचे परम मित्र, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या व्यासपीठाकडे या. पाहुण्यांची मात्र मांदी आली, कारण अंतिम क्षणामध्ये आपण आता जातोय, कारण ज्या क्षणाची आपण आता वाट पाहतो तो म्हणजे अंतिम सामना. आणि त्या अंतिम सामन्यामध्ये कोणते संघ लढणार एक 5 मिनिटांमध्ये मित्रांनो आपल्या समोर येईल. एक औपचारिकता या सामन्याकडे पटापट खेळवायचं आहे, थोडासा स्पीड वाढवायचं आहे, जेणेकरून आपल्याला अंधाराच्या आधी ही स्पर्धा पार पाडता येईल. आणि खरोखरच चेतन, ही स्पर्धा 3 बाईकची माझं वाटतं पहिल्यांदाच कर्जत तालुक्यामध्ये यशस्वी पार पाडण्याचं काम कोणी केलं असेल तर मैत्री ग्रुप या पूर्ण टीमने. अच्छा, आणि या बाईकचे जे विनर ठरणार ते तिन्ही खेळाडू नवीन असणाऱ्या आयोजकाकडून आम्हाला समजते. म्हणजे एक दैदप्यमान स्पर्धा, ज्यांची सर्व श्रेय द्यावे लागेल ते मनोज झोरे असतील, प्रकाश पवार असतील, अनिल हिरवा असतील, नागेशजी उघडा असतील आणि आमचे वर्णे ठाकूरवाडीचे नारायण उघडा. हे जे 5 धुरंधर मी म्हटलं तर वावगं ठरणार चेतनजी, कारण काय स्पर्धा, लाईव्ह स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक सुद्धा पाहतात. जबरदस्त या कर्जत तालुक्यामध्ये 3 बाईकची स्पर्धा, जबरदस्त आयोजन. तर औपचारिक तर आले. तिन्ही गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी, धारदार गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी केली आणि पूर्णपणे वेटीस धरले. पुन्हा एक मोठा हादरा बसतो की काय बघायचं. अजय मात्र स्पीडअप करते परंतु नॉट आउट. मी चेतनजी पिरकड यांना विनंती करेन की आपण जे नेक्स्ट मॅचेस असतील त्यांच्यासाठी आपण करंदांना आमंत्रित करून थोडं त्यांच्याशी आपण समालोचन करून घ्यायचं आहे. रितेश, प्रमुख मान्यवरांना विनंती असेल की आपण या व्यासपीठाकडे येऊन विराजमान व्हायचं आहे. मनोहरजी देशमुख साहेब आपण या. कमलूजी पिरकड आपण सुद्धा या व्यासपीठावर येऊन, दादूजी दरेकर असतील, शिर्के साहेब असतील, या सर्व मान्यवरांना आणि या पळसदरी विभागातील जेवढे आपले सहकारी असतील, मित्र ग्रुप असतील, कार्यकर्ते असतील, त्या सर्वांनाच विनंती करेन की आपण या व्यासपीठाकडे येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि दिमाखात, अतिशय दिमाखामध्ये प्रवेश केला गेला आहे तो मोहपाडा टीमने. आणि यानंतर अंतिम सामनाची लढत भिडत आणि एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती मोहपाडा आणि कलोते दोन्ही टीम कॅप्टनना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठाकडे येऊन नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. तत्पूर्वी मायक्रोफोन चेतनजी पिरकड आपणास विनंती करतो की आपण या मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. चला
काही क्षणातच मेगा फायनलला इथून सुरुवात होईल. आपण पाहताय मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पळसरी पंचायत चषक 2026 जानदार आणि शानदार पर्व सुरुवात उद्घाटन अगदी देखण्या दिमागदार सोहळ्यामध्ये पार पडली आणि आता मात्र शेवट देखील त्याच गोड पद्धतीनं त्याच जोशात आणि थाटात आपल्याला पाहायला मिळतोय. मी दोन्ही संघांना विनंती करेल, एकता मोहपाडा संघाचा कर्णधार आणि कलोती मोकाशी संघाचा कर्णधार या आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो. या स्पर्धेचे आपण आयोजक यायचं आहे. मनोज जोरे असतील, त्यानंतर नागेश उघडा असतील, प्रकाश पवार असतील, या आपण नाणेफेकीसाठी अनिल हिरवा असतील, या आपण संपूर्ण आयोजक कमिटी टीम. नाणेफेकीचा कॉल इथून केला जाईल. मोहपाडा संघानं छापा. एकंदरीत मोहपाडा संघानं नाणेफेक जिंकले. एकंदरीत तुमचा निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करत असताना या पहिल्या सत्रामध्ये तुम्ही किती धावा करण्याचा प्रयत्न करणार? 50 प्लस. एकंदरीत कुठले फलंदाज आहेत जे या मैदानावरती चांगल्या पद्धतीने फलंदाजी करणार? कारण मागच्या 3 षटकामध्ये पाहिलं आपण, कलोते मोकाशी संघाने 82 धावा कुठल्या होत्या आणि तुम्ही 50 प्लस धावा करून त्यांना रोखू शकतात. असे कुठले गोलंदाज असतील की त्या फलंदाजांना ते रोखू शकतात? शुभम, सिद्धार्थ आणि अजय पवार. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय म्हणाल? कारण कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी क्रिकेटमध्ये प्रथमच अशा 3 बाईक आणि 3 सायकल आपण पाहतोय. एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे. इथं खेळण्याला संधी भेटली, आयोजकांचा आभार. धन्यवाद. मोहपाडा संघानं नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी सांगितलंय की मात्र कलोते मोकाशी संघाला आम्ही 50 धावेवरती रोखणार. एकंदरीत आपण जाऊया विजयकडे, ज्यानं मात्र 40 धावांची आतषबाजी इनिंग साकारली होती मागच्या मॅचमध्ये आणि अगदी रेकॉर्ड ब्रेक अशी फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा त्यांनी सांगितलंय की 50 पर्यंत तुम्हाला रोखायचंय. एकंदरीत तुमचा इरादा काय असेल? कारण समोर शुभम नाईक, त्यानंतर प्रशांत पवार यासारखे मातंबर फलंदाज आहेत. तुमचा इरादा किती असेल? वाट्याला फलंदाजी आली आहे, गोलंदाजी आली. 40च्या आत त्यांना रोखायचा प्रयत्न असेल आमचा. एकंदरीत 40 धावेवरती रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. एकंदरीत अशी कुठली गोलंदाज आहेत जे विरुद्ध संघाच्या फलंदाजावरती व्यसन घालतील? स्वतः मी झालो, लक्ष्मण, उमेश, आमची चांगली गोलंदाजी आहे. आणि एकंदरीत आपण पाहतोय विजय की आदिवासी क्रिकेटमध्ये सहसा एवढं चांगलं आयोजन पाहायला मिळत नाहीयेत. आत्ता आपला आदिवासी क्रिकेट सुद्धा पुढे चालला आहे आणि एकंदरीत या विभागामध्ये, कर्जत विभागामध्ये 3 बाईक 3 सायकल पाहायला मिळतात. एकंदरीत आयोजकांबद्दल काय म्हणाल? आयोजकांचा खूप मी आभार करतोय की आम्हाला खेळायला संधी दिली या ठिकाणी आणि असं आयोजन कुठं बघायला भेटत नाहीये कर्जत तालुक्यामध्ये आणि कर्जत तालुक्यातली नंबर 1 स्पर्धा असणार आहे. धन्यवाद. तर मात्र मोहपाडा संघाने मात्र नाणेफेक जिंकले आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मेगा फायनलला काही क्षणात मित्रांनो सुरुवात होईल आणि इथून मात्र मोहपाडा संघाची फलंदाजी आहे, तर फलंदाज आपण तयार ठेवायचे आहेत आणि इथून मात्र आयोजक कमिटीला विनंती आहे की चला आपण फायनल साठी मात्र सज्ज राहायचंय. प्रथमच आपण पाहतोय मित्रांनो, आदिवासी क्रिकेटमध्ये कर्जत तालुक्यामध्ये 3 बाईक 3 सायकल आणि चमचमत्या या 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या, त्यासाठी चाललेला हा प्रयत्न आपण पाहिला आणि तो प्रयत्न मैत्री ग्रुपच्या माध्यमातून केला गेला आणि तो प्रयत्न यशस्वी देखील झाला आणि आज मात्र त्याची सांगता आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्नाचे बीज पेरले होते, यशाचा वृक्ष बहरला होता आणि त्याचा गोडवा चाकत असताना मात्र आयोजक कमिटीला आपण या मैदानावरती पाहतोय. दोन्ही संघांना इथून खूप साऱ्या शुभेच्छा देतोय आणि जाऊया इथून पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये. नावं लिहून घ्या पटापट, कोण कोण काय लावतंय बाबा बघा. माईक एकच आहे, घेतो मी. चौकार हॅट्रिक षटकार
अगदी चौकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर मनोहरजी देशमुख यांच्या माध्यमातून मी विनंती करेल कॅमेरामॅनला की अगदी मैदानाच्या चौफेर आपण कॅमेरा फिरवायचा आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेण्यासाठी मैदानाच्या दिशेने आले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं आपण मैत्री ग्रुपच्या माध्यमातून सहर्षानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. आणि इथून मेगा फायनलला सुरुवात होते. नाणेफेकीचा कॉल मोपाडा संघानं जिंकला, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला चेंडू खोलवरचा चेंडू, विजयचा चेंडू मात्र जमिनीला रेळांगणात घात, जमिनीला आग लावत निघून चाललाय. सीमा रेषा पार पार पार, पहिलाच बॉलवरती आलाय चौकार. चार धावा प्रशांतच्या बॅट मधना पाहायला मिळत आहेत. विजय गोलंदाजी मार्क वरती आहेत. मोपाडा संघानं सांगितलं की आम्ही 50+ धावा करा. प्रशांत पवारच्या बॅट मध्ये अजून एक तडाखा, चेंडू आउट ऑफ द पार्क. घुटना टेक, तमाशा देख, छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर घाव करे गंभीर. रन मिळतील 6 6 6. षटकार. अगदी भावी सरपंच मनोहर देशमुख यांच्या माध्यमातून चौकारसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी, परंतु इथे अजून एक येतोय प्रशांतच्या बॅटमधला षटकार. चौकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज, षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि शिर्के फार्म यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. कमळू पिरकड यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज विकेटसाठी. असे पारितोषिक आमच्या मान्यवरांनी लावले आहेत. जाऊया तुर्तास मैदानाच्या आतमध्ये, जिथे मेगा फायनलचा थरार, मेगा फायनलची लढत, मेगा फायनलची टक्कर मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. 16 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकार 1 चौकार. प्रशांत पवार अजून एक मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या नावाचा आणि स्वतःच्या गावाचा डंका वाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय षटकार. लागोपाठचा तिसरा षटकार आलाय, मला वाटतं लागोपाठचा तिसरा षटकार आलाय. आणि या षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज भावी सरपंच मनोहर देशमुख यांनी लावलं होतं, ते पटकावलं गेलंय. आणि अजून 2000 रुपयाचं कॅश प्राइज सिरके फार्म हाऊस यांच्या माध्यमातून लावलं होतं, ते देखील पटकावलं आहे. तुषार देशमुख यांनी आयवा कॅश साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज लावलं आहे. अनेक पारितोषिक या मॅच साठी लावली गेली आहेत. अगदी भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. कर्जत तालुक्यामध्ये प्रथमच 3 बाईक 3 सायकल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजकांच्या मनामध्ये अगदी गाजर फुटतात. परंतु पाहूया मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू घेत क्षेत्ररक्षकाला चेंडू टाटा बाय बाय करत निघून चाललाय सीमा रेषा पार. मित्रांनो, मुलीवर आणि क्रिकेटमध्ये पडलेल्या टप्प्यावरती कधीच भरोसा ठेवू नका, कारण धोका नक्कीच देऊन जातोय आणि तोच धोका दिलाय या क्षेत्ररक्षकाला. चेंडू मात्र सीमारेषे पार. आमच्या टेक्निकल रूम मधना डिसिजन येईल. फेल डिलिव्हरी. 27 धावा फलकावरती. फायनलच्या या मॅच मध्ये प्रशांत पवार त्यांच्या कर्णधारानं म्हटलं होतं की आम्हाला 50 धावा करायच्या आहेत, आणि तो निर्णय त्यांनी घेतला ना, तो योग्य निर्णय आहे हे जणू काही सांगत असताना प्रशांत पवार नावाचं वादळ मैदानावरती आलेत, थांबत नाहीयेत. अगदी सुसाट वेगाने सुटले. ती मोहपाडा एक्सप्रेस, त्याला कुठेतरी रोखावं लागेल, तिला कुठेतरी ब्रेक द्यावं लागेल. अजून एक मैदानाच्या बाहेर चेंडू फेकला जातोय. प्रशांत पवारच्या बॅटमधला हा वार, चेंडू झालाय सीमापार. चला, आयवा कॅच ज्यांनी घेतले त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
ते स्वीकारण्यासाठी मॅच संपल्यानंतर या आपण लगेचच आपलं कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी अगदी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 33 धावा फलकावरती. गेल्या 3 मॅच मध्ये 25 प्लस धावा काढल्या पहिल्याच ओव्हरला. सतीश पिरकड गावदेवी भिलवरे संघाचा खेळाडू त्याने कॅच टिपले. त्याला विनंती आहे की आपण ऐवा कॅचसाठी तर 200 रुपयाचं कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी यायचं आहे. काय अप्रतिम फटकेबाजी. प्रशांत पवारने मात्र पहिल्या षटकामध्ये अक्षरशः विजयवरती प्रति हल्ला केला, परंतु सामोरी टीम देखील मागच्या मॅच मध्ये 82 धावा केल्या आहेत, त्या विसरून चालणार नाहीयेत. गणेशजी देशमुख यांचं देखील आगमन झालं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला बायसिकल मिळाली आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर दबाव आणि दबाव आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजावरती 34 धावा फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती आहेत गोलंदाज लक्ष्मण गोलंदाजी मार्क वरती आहेत. शफल झाले, जागा बनवली होती, अगदी धीम्या गतीने चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडूची सांगता. इथून मात्र शुभम सारख्या फलंदाजाला रोखण्यात आतापर्यंत यशस्वी ठरलेत. अगदी ऐवा कॅचसाठी शेवटच्या चेंडूपर्यंत संधी असेल खेळाडूंना, प्रेक्षकांना संधी असेल मैदानाच्या बाहेर. 34 धावा फलकावरती. हा फटका चांगला आहे मित्रांनो. जिंकण्यासाठी आहे ना पोटात आग पेटती असावी लागते आणि यशासाठी आहे ना तुम्ही भुकेलेले असला पाहिजेत. आणि तेच मात्र शुभम नाईक यशासाठी भुकेलेला दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. कमवत असताना माणसांना पैसा आणि क्रिकेट खेळत असताना धावा किती आल्या ना तरी त्या कमीच पडतात मित्रांनो. आणि त्याच धावा मात्र मोपाडा संघ या मैदानावरती धावा जमा करत असताना 40 धावा फलकावरती. ना खराब चेंडूला माफी, ना चांगल्या चेंडूला माफी. बरंचसे बघा कशी आमची सलामीची जोडी. अजून एक षटकार. गोलंदाजांकडे मात्र इथे उत्तर नाहीयेत गोलंदाजांकडे. काय अप्रतिम फटकेबाजी. अगदी मोहपाडा संघ या मैदानावरती काय फटकेबाजी करतोय. 46 धावा इथून फलकावरती एकवटल्या जातील. चला स्वयंसेवक आपण चेंडूची पूर्तता लगेचच मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. विलासजी माबदी यांनी चेंडू पुरवला, धन्यवाद दादा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूवरती झालाय प्रहार. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अवघी एकच धाव कंप्लीट. 47 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. लक्ष्मण गोलंदाजी मार्कवरती आहेत, परंतु या जोडीला कसं रोखायचं, कसं फोडायचं, कशा पद्धतीने व्यसन घालायचं यात उत्तर मात्र मिळत नाहीये. कटचा फटका. पहिल्या स्लिप मधून क्षेत्ररक्षक बीट झालेत. नशिबाने पुन्हा एकदा साथ दिले प्रशांत पवारला, नशिबाने साथ दिले मोहपाडा संघाला आणि इथून 51 धावा अर्धशतक धावफलकावरती कंप्लीट मोहपाडा संघाचं. आपण पाहतोय अगदी निराशेने गोलंदाजानं देखील कमरेवरती आता हात ठेवले आहेत, कारण 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम फटकेबाजी. प्रत्येक चेंडूला सीमारेषा पार धाडण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कुठलाही असो, आम्ही मात्र या मैदानावरती जिंकण्यासाठी चालू आहोत. आम्ही मात्र पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊनच जाणार. जणू काही एकता मोपाडा संघ हे सांगत असताना, जणू काही सलामीची जोड साकली ते सांगत असताना विरुद्ध संघाच्या गोलंदाजाला कटचा फटका. चांगला फटका. कव्हर पॉइंटला डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अवघी एकच धाव. 52 धावा. 2 षटकांचा मित्रांनो वाजवी खेळ समाप्त झालाय, परंतु या 2 षटकामध्ये 52 धावा अगदी 26च्या सरासरीनं. प्रशांत पवार एका साईडनं 8 चेंडू 37 धावा. शुभम नाईक 13 धावा 4 चेंडू. काय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. कुणी जिंको कुणी हारो काही फरक पडत नाहीये, परंतु मैदानात आलेल्या प्रेक्षकांना ना अशी फलंदाजी पाहायची असते, ज्यासाठी प्रेक्षक राजा मैदानावरती येतो ना, त्या प्रत्येक प्रेक्षक राजाची मन या 2 फलंदाजांनी मात्र इथे जिंकली आहेत. फायनल कशी असावी तर फायनल अशी असावी, कारण समोरा संघ देखील त्याच पद्धतीने उत्तर देणार याच्या शंका नाहीये. तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल
उमेश अंतिम षटक प्रगतीपथावरती 52 धावा फलकावरती. अगदी वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एक धाव जोडली जाईल. 53 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी घेतले. अजून एक धाव ऍड होईल. 54 धावा फलकावरती एकवटल्या जातील. अगदी दबावामध्ये खेळत असताना कलोते मोकाशी संघाला आपण पाहतोय. प्रशांत पवार ज्याच्या बाटमधनं 37 धावा 8 चेंडूमध्ये आल्या आहेत, तो मात्र मैदानामध्ये गरजतोय बरसतोय. पुन्हा एकदा अगदी पडलाय, नडलाय, परंतु गोलंदाजाला देखील त्याने फोडलाय. 2 धावा याच दरम्यान पूर्ण. अगदी पडले, नडले, पण चेंडूला देखील चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल्स केला. झेल धारणीला दान झाला. संधी होती, संधीचं सोनं केलं. 2 धाबीचं अंतर पूर्ण केलं आणि 2 धाबीच्या बरोबरीने 56 धावा वैयक्तिक 39 धावेवरती 9 चेंडूमध्ये. प्रशांत पवारच्या बॅटमधनं अजून एक हवाई सफर. चेंडू मात्र सीमापार. दादा, जो बडा पंच मारताय ना वही सरपंच कहलाता है, हे जणू सांगत असताना की आजच्या दिवसातला आणि या मैदानाचा मीच सरपंच आहे, हे जणू काही प्रशांत पवारने सांगून दिलंय आणि अजून एक चौकार ठोकलाय. सुरेखा शर्मा यांना विनंती आहे. वेनगावचे सरपंच नाना पालकर यांना ही विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. अजून एक जबरदस्त फटका प्रशांतच्या बॅटमधनं आकाशाला गवसणी घालणारा अजून एक गगनचुंबी षटकार. सुरेखा शर्मा यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. अगदी वैयक्तिक धावा 49 धावेवरती खेळतोय प्रशांत पवार. 11 चेंडू 49 धावा. पुन्हाचे एकदा एक धावीसाठी प्रयत्न होणार का? चुकी केले कदाचित 49 धावेवरती नाबाद असेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये विलास माबदी यांना देखील विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट जरूर बाद झाले. अगदी अर्धशतक कंप्लीट करण्याचा कदाचित प्रयत्न असू शकला असता. अजूनही 2 चेंडू, बॉल किती बाकी आहे? 3 का? 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर का प्रशांत पवारला स्ट्राईक मिळाले तर नक्कीच तो अर्धशतक कंप्लीट करू शकतो आणि कदाचित या स्पर्धेमधला पहिलं अर्धशतक होऊ शकतो, दुसरा अर्धशतक होऊ शकतो. याच्या अगोदर देखील एक अर्धशतक झालंय. रवी यांच्या बॅटमधनं अर्धशतक आलंय. सागर यांनी सांगितलं, माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. स्कोररच्या भूमिकेमध्ये जॉईंट आहेत. अविनाश देशमुख यांना देखील विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही सहर्ष स्वागत आहे. गणेश पांडुरंग देशमुख, रमेशजी देशमुख या सर्व मान्यवरांना विनंती आहे की या मुख्य व्यासपीठावरती. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आत बाकी आहे. कट केलाय चेंडूला. अगदी एकच धाव घेणार, याच्यात मात्र शंका नाहीये. 1 चेंडू आहे. 1 धावीची गरज जरूर आहे अर्धशतकासाठी. एकदा या चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊत मित्रांनो, कारण 11 चेंडू 12 चेंडू आणि 49 धावेवरती खेळतोय हा फलंदाज प्रशांत पवार. 49 या धावकेवरती खेळतोय. अजून एक हल्के में मत लेना दोस्त हमें, हल्के में मत लेना हमें दोस्त, क्योंकि क्रिकेट के मैदान के बदनाम शिकारी है हम. प्रशांत पवार जणू काही हे सांगत असताना, चला प्रशांत पवार आपण प्रेक्षकांना बॅट उंच करून दाखवायचे आहे आणि प्रेक्षकांनी देखील त्याला प्रोत्साहित करायचं आहे. 55 धावसंख्येवरती नाबाद. नाना पालकर, कल्पतरूचे देखील मान्यवर इथे उपस्थित आहेत. अनेक कल्पतरूचे बाउन्सर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित आहेत.
त्या सर्वांना विनंती आहे की या पण मुख्य व्यासपीठावरती. तसेच मी विनंती करेल वर्णे गावचे नागरिक, पळसदरी गावचे नागरिक, गावदेवी भिलवरे टीमचे नागरिक, जे कोणी मान्यवर असतील त्या सर्वांना विनंती आहे की या पण मुख्य व्यासपीठावरती. आपला ही मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पळसदरी पंचायत चषक 2026 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एकच 74 देतो आता मी घेतो. आता तू ओपनिंग नका मागू. एकच राहिला लास्ट. तो वापरला तर होईल आता. प्रकाश पवार यांचे वडील वसंत पवार यांना देखील विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक